प्रेम ही एक नदी आहे. तिचा प्रवाह कधी शांत, कधी वेगवान असतो. सुरुवातीला ही नदी फार स्वच्छ आणि पारदर्शक वाटते. पण जसा आयुष्याचा प्रवास पुढे सरकतो, तसे या प्रवाहात अनेक दगड, काटे, अडथळे येतात. अशावेळी आपल्याला वाटते की ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम केलं, तीच आता आपल्याला त्रास देऊ लागली आहे. राग, चिडचिड, नाराजी या नदीत वादळासारख्या निर्माण होतात. पण खरा प्रश्न त्या व्यक्तीचा नसतो, तर आपण प्रेम करण्याच्या पद्धतीचा असतो. आयुष्यात आपण बहुतेक वेळा प्रेमाला माझ्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करतो. आपण समोरच्याकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होण्याची अपेक्षा करतो. जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत ना, तेव्हा मनात राग येतो, चिडचिड होते, प्रेमाची गोडी कमी होऊ लागते. पण खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे व्यक्तीला बदलण्याऐवजी आपल्या प्रेम करण्याच्या पद्धतीला बदलणं. प्रेमात स्वामित्वाची भावना जेवढी कमी तेवढं नातं सुंदर होतं. आपण ज्या पद्धतीनं प्रेम करतो ती पद्धत जर समोरच्याला त्रास देत असेल किंवा जिथे सतत तणाव निर्माण होत असेल तर त्यात बदल करणं आवश्यक आहे. याचा अर्थ आपण स्वतःला बदलायचं नाही आहे, पण आपल्या प्रेमाच्या अभिव्यक्तीला नवी दिशा द्यायची आहे. प्रेम कधी काळजीच्या रूपात, कधी अंतर देण्यात, कधी शांततेत, कधी फक्त स्मित देण्यात असू शकतं. नात्यात राग येतो, पण तोही प्रेमाचाच एक भाग आहे. जर आपण रागाला नातं तोडण्याऐवजी नातं समजून घेण्याचं साधन मानलं, तर तो रागही आपल्याला जवळ आणू शकतो. जेव्हा आपण आपल्या भावना समजून घेऊन त्या सौम्यपणे व्यक्त करायला शिकतो, तेव्हा नात्यातली कटुता निर्माण होऊन, कमी होऊन गोडवा वाढतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रेम ही ऊर्जा आहे. ऊर्जा नष्ट होत नाही, फक्त तिचं रूप बदलतं. त्यामुळे प्रेमाचं रूप वेळेनुसार बदलणं स्वाभाविक आहे. आपण ते स्वीकारायला शिकलो तर प्रेमातली गोडी कधी कमी होत नाही, उलट ती अधिक खोल, परिपक्व आणि स्थिर होते. शेवटी प्रेम टिकवण्यासाठी माणूस बदलावा लागतो असं नाही, तर प्रेम करण्याची पद्धत बदलावी. कारण खरी ताकद आपल्या आत आहे. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला बदलण्याचा प्रयत्न केल्यास फक्त ताण निर्माण होतो. पण आपल्या प्रेम करण्याच्या मार्गात बदल केल्यास नात्यात पुन्हा उमेद देणं, नवा गोडवा निर्माण होतो.